रायगडावरती जाणारा हा मार्ग बऱ्याच लोकांना माहित नाही. तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, तर आज आपण निघालो रायगडाच्या दिशेने. पारण्याने मी गाडीत बसलो निवांत माग, आणि हे तिघ जण गाडीला स्टिकर चिटकत होते. मग पुण्यावरून पोहोचलो मानगाव मध्ये आणि तिथं सीएनजी भरला गाडीमध्ये. मग शुभमला म्हणलं थोडा नाश्ता सांगायला लागतोय. मग शुभम आणलं नाश्ता सेंटरवरती, आणि हे दत्ता भाऊ शुभमचे मित्र होते, पण आता आमचे पण मित्र झाले. मग परणी किचन माझी थोडी बांधायला लागली. शुभम मला काय करायचं तुमची तुम्ही बघून घ्या. मग गाडीमध्ये येऊन बसलो, आणि आमच्यासोबत तिसरा माणूस म्हणजे गावाकडून आला. हे बघू शकता महेश, जरा थोडा डिप्रेशन मध्ये होता. मग काय येऊन पोहोचलो पार्किंग वरती. बघू शकता तुम्ही मस्त अशी पार्किंग गेली हिरकणी पार्किंगला. इथं पार्किंग पासून 100 मीटर चालता आलं तर उजव्या हाताला दिसणार हा रस्ता. या रस्त्याने वरती आला 30% रायगड कव्हर होतो चालून तुमचा. मग थोडं वरती आलं, इथं पाण्यामध्ये टाकायचं पावडर कसली आता तुम्हाला माहितीच आहे. मग काय 15 मिनिटात आम्ही वरती आलो. इथं काय क्वालिटी वातावरण झालंय बघू शकता. आपण रायगडची पूर्ण सिरीज केली, त्यामुळे कंटिन्यू बघत राहा तुम्ही. 4 ते 5 व्हिडिओ मध्ये पूर्ण तुम्हाला 16 अनुभवायला भेटेल. आणि 16ची तयारी एवढी खतरनाक केली होती ना, बघू शकता तुम्ही. वरती करणं लावलं होतं, लाईटी लावल्या होत्या, येणाऱ्या मावळ्यांना त्रास झाला नाही पाहिजे. मग काय आम्ही वरती आलो, बघू शकता पूर्ण घाम्याघूम झालो होतो, कारण पाठीवरती बॅगा मोठ्या होत्या. आणि वरती आली जेवणाची सोय केली होती, एकदम खतरनाक भारी वाटलं. गेल्या जेवण केलं मस्तपैकी, राईस खाल्ला आणि होळीच्या माळाच्या दिशेने निघालो. आणि दत्ताभाऊंचं 200 गड कंप्लीट फिरून झालं होतं, त्यामुळे दत्ताभाऊंची संगत लागणं म्हणजे भाग्यच आमचं, कारण अशी संगत भेटायला नशीबच लागतं बरं का. थकलो होतो, पण महाराजांची मूर्ती बघितली, सगळा थकवा दूर झाला आणि एकदम भारी वाटलं, मनाला एकदम शांती भेटली. आणि गडावरती आले हे भगवझंड बघितली, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी होती खतरनाक. 4 तारखेलाच गडावरती एवढी गर्दी झाली होती, बघू शकता तुम्ही किती पब्लिक आली. नुसतं 16-18 पगड जातींचा आणि मराठ्यांचा, म्हणजेच राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा. हा सोहळा अनुभवायला नशीबच लागतं. पंढरपूरची जशी वारी असते तशी रायगडाची वारी. त्यानंतर उशीर झाला, आता मला टेंट लावून घ्यायला लागतं. मग टेंट लावून घेतला पोरांनी सगळा मस्त असा. या सिरीजला कंटिन्यू करण्यासाठी तुम्ही आपल्या पेजला फॉलो करा आणि लाईक व्हिडिओला करा. कमेंट मध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय शिवराय.